ही गोष्ट निराश मनांना दिशा देण्यासाठी आहे. अंधारात अडकलेल्या लोकांसाठी आशेचा दिवा. काही क्षण थांबा आणि ही गोष्ट ऐका, कारण कदाचित यात तुम्ही स्वतःला पाहाल. प्रत्येक आयुष्य संघर्षाने भरलेले असते, पण प्रत्येक संघर्ष शेवट नसतो. ही गोष्ट संपते तेव्हा उत्तर मिळते, पण सुरुवात प्रश्नांनीच होते. ही गोष्ट मंगेश नावाच्या मुलाची. साधा चेहरा आणि मोठी स्वप्न. प्रेमावर त्याचा ठाम विश्वास होता. तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य पाहिलं होतं. घरच्यांच्या विरोधाला तो नाही घाबरला. प्रेमासाठी निर्णय घेतला गेला. लग्न झालं आणि जग जिंकलं वाटलं. पण आयुष्य शांत बसत नाही. सुरुवातीचे दिवस आनंदात निघून गेले, नंतर जबाबदाऱ्या हळूहळू वाढू लागल्या. नोकरीत अपयश, एकामागून एक. घरात पैशांची चिंता वाढत गेली. प्रेमात न बोललेले प्रश्न तयार झाले. मौन संवादापेक्षा मोठं झालं. तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. हा निर्णय चुकला का आयुष्यभरासाठी? रात्री उशिरा छताकडे पाहत बसायचा. विचार झोपेआधीच डोळे बंद करायचे. हे सगळं माझ्याच आयुष्यात का? प्रेम इतकं ओझं बनतं का? तिच्या नजरेतली शांत तक्रार जाणवायची, पण बोलायला शब्द मिळायचे नाही. 2 माणसात अंतर वाढत गेलं आणि मंगेश आतून हरवत गेला. तो हसत होता, पण मन रडत होतं. लोकांसमोर मजबूत भासायचा प्रयत्न. एक दिवस ती आजारी पडली अचानक. घरात भीती आणि शांतता पसरली. डॉक्टरांचे शब्द त्याला हादरवून गेले. खिशात पैसे आणि मनात अपराध. रात्री पहिल्यांदा देवाकडे रडला. उत्तर नाही, पण आशा मागितली. उद्या काही बदलेल का आयुष्य? हा प्रश्न मन पोखरत राहिला. सकाळी सूर्योदय वेगळा भासला. अपयश स्वीकारण्याची तयारी झाली. पळून जाणं आता शक्य नव्हतं. उभं राहणं हाच शेवटचा मार्ग. स्वाभिमान बाजूला ठेवायचं ठरवलं. कोणतंही काम लहान नसतं. घामातून आत्मसन्मान पुन्हा सापडला. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरात हसू परत ऐकू आलं. प्रेम नव्याने उमलू लागलं पुन्हा. संघर्षाने त्याला मजबूत केलं. तो हारला नव्हता हे कळलं. प्रेम म्हणजे उभं राहणं शिकवणारं. अंधार कायम नसतो हे उमजलं. आज तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आयुष्याला सामोरं जातो. ही गोष्ट इथे संपते खरंच, पण तुमची गोष्ट इथून सुरू होते.